Cancer Healer Center, a new beginning. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर खलबत। महापालिका निवडणुकीमध्ये भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता, तर अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केलं जाणार असल्याची देखील चर्चा। राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती। मुख्यमंत्री झाल्यावर मला ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या, घरी आमंत्रण दिलं, त्यानुसार मी भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश। एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही। शिंदेंवर आपत्ती ओढावल्याची विरोधकांची खोचक टीका। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील। नाशिकमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा, तर वेगळ्या पक्षासाठी पंकजांना आमच्या शुभेच्छा। संजय राऊतांची प्रतिक्रिया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी। वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरता। सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद। पुण्यामधील घराबाहेर सुरक्षा वाढवली। राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर आंबेडकरी कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू। सोलापूरकरनं डॉक्टर आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा संताप, तर संभाजी ब्रिगेडकडून सोलापूरकर विरोधात तक्रार दाखल। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धस यांच्या भूमिकेला आव्हाड यांचा विरोध। हत्या झाली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही। याच न्यायानं कराडला देखील माफ करण्याची मागणी करणार का, आव्हाड यांचा सवाल। सुरेश धस पूर्णपणे चुकीचं बोलले, असंच माफ करत राहिलं तर गुन्हेगार वाढतील। सूर्यवंशी कुटुंबियांची नाराजी। काल सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी लॉंग मार्च स्थगित करण्यासाठी धसांनी केली होती मध्यस्थी। बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिला। दिल्लीच्या निकालानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केल्याचाही दावा। सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार। रामराजेंचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवत रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अप्रत्यक्ष इशारा। संजीव राजेंवरच्या छाप्यानंतर रामराजे आक्रमक। दिल्लीमध्ये 2 दिवसीय नवनिर्वाचित आमदारांचं प्रशिक्षण। खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून सर्वच आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन। स्नेहभोजन ठाकरेंचे आमदार जाणार नाहीत। प्रशासनानं धोरणात्मक निर्णय घेताना कल्पना द्यावी। उद्योग विभागातील अधिकाऱ्यांना मंत्री उदय सामंत यांच्या सूचना। अधिकाऱ्यांनी परस्पर घेतलेल्या निर्णयांमुळे सामंतांच्या नाराजीची चर्चा होती। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटलांना उत्तर। धरणाची उंची वाढू देणार नसल्याचं सरकारकडून कोल्हापूर सांगलीमधील शेतकऱ्यांना आश्वासन। राज्यातील धरणं 70% भरलेली। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 20% जास्त साठा। सर्वाधिक 76% जलसाठा नाशिक विभागात। यंदा पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता। अमरावतीच्या कृषी बाजार समितीमध्ये सोयाबीननंतर तुरीला मातीमोल भाव। तुरीचा दर 6,500 ते 7,300 वर। सरकारनं तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी चालू करावी। खासदार बळवंत वानखेडे यांची मागणी। जालन्यामध्ये 21 वर्ष तरुणाला जिवंत जाळलं। बदनापूर तालुक्याच्या मेहुणा गावामधील घटनेनं खळबळ। गावच्या गायरान जमिनीवर मृतदेह आढळला। मृत्यूमागील कारण मात्र अस्पष्ट। पोलिसांचा तपास सुरू। पुणे जिल्ह्यातील जीबीएस आटोक्यात गेल्या 24 तासामध्ये एका बाधिताची नोंद। रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं। 184 संशयितांपैकी 155 रुग्णांमध्ये जीबीएसची लक्षणं आढळली। लवकरच 24 कोटची वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत। मोफत वायफायची सुविधा देखील मिळणार। एप्रिल ते डिसेंबर दरम्यान आणखी 9 वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट तयार करण्याचं नियोजन। मध्य रेल्वेकडून रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी उद्या ब्लॉक। रोहा अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजेपासून पावणे 4 वाजेपर्यंत ब्लॉक। कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार। Cancer Healer Center, a new beginning.